नमस्कार मंडळी, आपल्या किचनमध्ये आपण आज करणार आहोत उपवासाचा मस्त असा हेल्दी पनीर डोसा। इनो, सोडा, बेकिंग पावडर तसलं काहीही न वापरता आपण आज आंबवलेल्या पिठापासून हा डोसा करणार आहोत। तर पीठ कसं आंबवायचं हे आपण आधी पाहून घेऊया। डोस्याचे पीठ करण्यासाठी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। बरोबर 1 वाटी पूर्ण वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला। 1 वाटीला पाऊण वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। आता वरई आणि साबुदाणा एका ताटामध्ये घ्यायचं आणि स्वच्छ नीट करायचं। नीट करून याला एका पातेल्यामध्ये घेऊन आपण धुवून घेणार आहोत। स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पहिलं पाणी काढून टाकायचं। तुम्ही ते पाहू शकता, मी एकाच पातेल्यामध्ये दोन्ही पण एकत्र मिक्स करत आहे आणि या पातेल्यामध्ये अगदी हलक्या हाताने थोडंसं चोळून याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कमीत कमी 4 तास किंवा जास्तीत जास्त 6 तासासाठी याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे। वरई खूप फायदेशीर आहे। वरईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे उपवासाच्या काळामध्ये आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात। म्हणूनच उपवासाच्या काळामध्ये साबुदाण्यापेक्षा वरईचे प्रमाण जास्त घेतले तर आपल्या आरोग्यासाठी हितकारक असते। तर तुम्ही पाहू शकता मी कशा स्वच्छ धुतलेले आहेत। आता हे पांढरं पाणी निघलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने याला भिजत ठेवायचे आहे। पाहू शकता किती स्वच्छ आणि सुंदर निघलेले आहेत साबुदाणा आणि तांदूळ सुद्धा। आता यात पुरेसे पाणी टाकून घेऊया आणि याला 6 तासासाठी भिजत ठेवूया। आता याला 6 तासानंतर आपल्याला चेक करायचे आहे। आता आपण चेक करूया। बघा, साबुदाणा मस्त भिजलेला आहे, अगदी सहज तुटत आहे हातावरती। अगदी मऊसूत भिजलेला आहे साबुदाणा आणि आपले वरईचे तांदूळ पण छान भिजलेले आहेत, पाहू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला उपसून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं नाही अजिबात। आणि याला छान बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता पाणी घेतलेलं नाही अजिबात। साबुदाणा आणि तांदळामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते ऑलरेडी, कारण तो भिजलेला असतो ना, त्यामुळे पटकन बारीक होते, पाणी टाकायची गरज लागत नाही। जर तुम्हाला वाटलं की पाणी टाकायची थोडीशी गरज आहे, खूप घट्ट झाले, तर थोडंसं पाणी टाकू शकता वरून। असं एकसारखं मिश्रण करून घ्यायचं आहे, पाहू शकता तुम्ही। आता याला एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, सोडा वगैरे काही टाकायचं नाही। आता गॅसवरती मी डोशाचा तवा ठेवून घेतलेला आहे। आता याला छान गरम करून घेऊया आपण अगोदर। मस्त गरम करून झाला, याच्यामध्ये 1 पळी शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे आणि याला सगळीकडे एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरने, ब्रशने आपण याला स्प्रेड करू शकतो, पण मी असंच याला हलवून घेतलं आहे आणि हा स्प्रेड झालेला आहे तेल सगळं, पाहू शकता। तवा एकदम छान गरम करून घ्यायचा आहे अगोदर आणि नंतरच मग याच्यामध्ये आपल्याला बॅटर सोडायचं आहे। आता आपला तवा छान गरम झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता पळीने ते बॅटर सोडलेलं आहे मी। एकदम पातळ नाही सोडायचं, मीडियम साईज ठेवायची, म्हणजे हा स्पंज डोसा तयार होतो। तुम्ही ते पाहू शकता। आता लगेच उलटायची घाई करायची नाही अजिबात। साईडच्या कडा एकदम लूज होऊन द्यायच्या किंवा तपकीर तांबूसकरच्या झाल्या की नंतर याला उलटायला घ्यायचं, म्हणजे हा खरपूस मस्त भाजला जातो गोल्डन ब्राऊन कलरमध्ये। पाहू शकता किती मस्त आणि सुंदर झालेला आहे। आपला तवा छान गरम झाला होता ना, त्यामुळे असा मस्त खरपूस भाजला गेला आहे। याप्रमाणे मी सर्व डोसे करून घेत आहे।
तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आता यासाठी आपण एक चटणी करून घेणार आहोत. अगदी झटपट आणि साधी सोपी रेसिपी चटणीची. 1 वाटी खोबरं, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा कूट घ्यायचा आहे, थोडीशी साखर घ्यायची चवीपुरती, 3 चमचे दही घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ. दह्यामुळे याला खूप छान टेस्ट येते, म्हणून दही आवर्जून नक्की घाला. आता याला मिक्सरमध्ये छान बारीक फिरून घ्यायचं आहे. जिरे इथे ऑप्शनल आहेत. जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल जिरे तर तुम्ही घालू शकता, जर चालत नसतील तर नाही घातले तरीही चालतील. आता याला छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला पण, आणि मस्त अशी चटणी तयार होते. खूप छान लागते, नक्की करून पहा. एक वेगळी चव येते. तर आपली चटणीसुद्धा तयार आहे. याला आपण वरून फोडणीसुद्धा घालू शकतो, पण अशी चटणी खूप छान लागते. तर अशा प्रकारे उपवासाची चटणी आणि डोसा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा मस्त अशा रेसिपीसोबत.